नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या गोकुळ अष्टमी स्पेशल भागात आपण पाहणार आहोत. मानिनीची या दोन्ही जोड्यांना एकत्र आणण्यासाठी धडपड चाललेली असते. ती नंदिनीला हातात घेऊन एक प्लॅन आखत असते, कारण तिला माहिती असतं की पारच्या मनात काव्याबद्दल खूप भरपूर प्रेम आहे. पण काव्य ते काही मान्य करत नसते. इकडे जीवा नंदिनीचंही नातं तसंच असतं की दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटत असतं, पण ते व्यक्त होत नसतात. म्हणून मानिनी आता नंदिनी आणि काव्याला सांगते की तुम्हाला माहिती आहे की नाही, गोकुळाष्टमी आहे, तर तुम्ही दोघींनीही लवकर तयार होऊन खाली या. इकडं पार्थ आणि जीवा गोकुळाष्टमी कशी साजरी करायची आणि दहीहंडी कशी फोडायची या गोष्टीवरती चर्चा करत असतात. पार्थ म्हणत असतो की दहीहंडी मी फोडणार आणि जीवा म्हणत असतो की दहीहंडी मी फोडणार. तेव्हा तेव्हा आता मानिनी तिथे येते आणि म्हणते, थांबा, माझ्याकडे या गोष्टीचं खूप छान सोल्युशन आहे. मी काय सांगते की तुमच्या दोघांनीही तुमच्या राध्यांना जिंकून दाखवायचं. तुम्ही दोघंही मी एक गेम घेणार आहे, त्याच्यात जो विनर होईल तो दहीहंडी फोडेल. ही दोघंही आता त्यांच्या पायकांना ओळखायला लागलीत बरं का. पण इकडं रम्या आणि वसुहत्या यांच्या तोंडावरचे मात्र रंग उडालेत. इथं काव्या खूप मस्त दिसत असते. राधेच्या लुकमध्ये ती खूप छान तयार होऊन आलेली असते. नंदिनीही काही कमी नसते. नंदिनीही खूप छान तयार होऊन आलेली असते. आणि इकडं दहीहंडीचं खूप छान सेलिब्रेशन चाललेलं असतं. दहीहंडीच्या निमित्तानं या दोन्ही जोड्या एकत्र येतील का पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे.